टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. सो आज आहे फ्रायडे आणि फ्रायडेच्या इथं आमच्या इथे छान मंडई लागते. सो तिथेच मी भाजी घ्यायला आली होती. खूप फ्रेश भाजी असते आणि मला ना हे काम फार आवडतं. तुम्हाला आवडतं का? म्हणजे हे प्रत्येक गृहिणीला आवडतं का हे मला माहीत नाही, पण मला तर हे फार आवडतं. म्हणजे हे काम करताना त्या भाज्यांची जी फ्रेशनेस असते ना, ते बघूनच मला फार फ्रेश फील होतं. आज आहे दुसरा दिवस आणि मी ऑलरेडी लवकर बाहेर उठून आली होती आणि हा सुद्धा मागे मागे उठून आला आहे. चला, सकाळ सकाळची कामांची धावपळ सुरू झाली आहे. सो ऑलरेडी आता सगळी जी भांडी काढली होती, धुतली होती, ती सगळी लावून घेतली पटापट. त्यात हार्दिकची लुडबुड होतीच की हे हवं आहे, ते हवं आहे, पाहिजे. सो आज इडलीचा बेत होता मस्त. कालच रात्री झोपताना इडलीचं पीठ दळून ठेवलं होतं आणि आज खूप सारी कामं होती, म्हणून म्हणलं की आज फक्त इडली, बाकी काहीच नाही सकाळच्याला. आणि हार्दिकला पण इडली एन्जॉय छान करतो आजकाल, त्यामुळे इडलीच ठरवली. म्हणलं चला, आणि छान बॅटर फर्मेंटसुद्धा झालं होतं. हे इडलीचं जे कुकर आहे ना, तो माझा स्टीलचा आहे, पण आधी बघा ॲल्युमिनियमचा यायचा. तेव्हा ना इडली फार म्हणजे चिटकायची खाली, म्हणजे माझ्या मम्मीकडे तरी हाच होता ॲल्युमिनियमचा, तेव्हा ना फार चिटकायचा इडली. पण आता ह्या स्टीलच्या ह्याच्यामध्ये नाही चिटकते. असं का मला पण माहीत नाही, पण मी हे ऑब्झर्व केले. असं होतं का तुमच्या तरी कुकरमध्ये? आता इथं फक्त चटणी करायला घेतली होती, कारण सांबार बिंबारच्या फंदात मला पडायचं नव्हतं आणि सांबार कोणी जास्त खात पण नाही. सो इथं पटकन ओल्या नारळाची चटणी करायची ठरवलं. ओले नारळ त्यांनी मला सोलून दिला, छान फोडून दिला, छान. ते आता मी मस्त फ्रेश कट करते आणि असा ओला नारळ खायला पण फार आवडतो मला. गोड गोड लागतो छान असा, त्यामुळे. आणि ह्याच्यात ना थोडा जास्त लसूण टाकला ना चटणीमध्ये, तर खूप छान लागते चटणी. आणि छान जास्त अशी कोथिंबीर, बास, ह्याच्या पलीकडे मी काही टाकत नाही. आणि हो, ऑफकोर्स मिरचीशिवाय तर ही चटणी अधुरीच आहे. सो थोडी कमी तिखट केली होती मी, कारण हार्दिक खाईल नाही खाईल माहीत नाही, त्यामुळे. बाबा प्रेमी, अय बाबा प्रेमी, मला दे. बघा यांचं प्रेम किती चाललंय दोघांचं. दे की मला. चला, आता हे काम तर मस्ट आहे माझं. किती काही झालं तरी मला हे काम करावंच लागतं. खरं तर मी ती खेळणी उचलली पण नसती बरं का, कारण परत हार्दिक पसरवणार हे मला माहिती आहे. पण मला फरशी पुसून घ्यायची होती आणि त्यानंतर ही काल आणलेली भाजी सगळी निवडून वगैरे ठेवायची होती धुवून, कारण ना म्हणजे परत टाईम नाही मिळणार आठवडाभर. आणि हे काम केलं नाही ना तर आठवडाभर इतका रशमध्ये जातो ना, कळतच नाही. आणि नंतर मग सगळी धावपळ होती ऐन टायमिंगला. मला भाज्या घ्यायला आवडतात बरं का, पण या निवडून वगैरे ठेवायला ना फार कंटाळा येतो. मी क्वचित अशा निवडणाऱ्याच भाज्या घेऊन येते मुळात. म्हणजे पावटा,
राजमा असेच घेऊन येते. बाकी मग जास्त निवडून घेणारे नाही आहेत. पण किती झालं तरी अर्ध्याहून जास्त भाज्या निवडणाऱ्याच असतात. कारण याच्यानंतर मी पालेभाज्यासुद्धा आणल्या होत्या ना, त्यासुद्धा रात्रीपर्यंत मी निवडत बसली होती. कारण मला माहिती आहे परत नाही टाईम भेटणार. आणि मग त्या टायमिंगला निवडायला बसलं ना की रात्रीचा स्वयंपाक जो असतो तो खूप लेट होतो प्रमाणाच्या बाहेर. आणि मग कॅपॅसिटी जी असते ती एकदम लो होऊन जाते. चला याच्या आट्टापायी आम्ही खाली तर आलो. छान मस्त इतकं छान वातावरण होतं. एकदम क्लाउडी झालं होतं वातावरण आणि एकदम फ्रेश हवा चालली होती. रात्रीचे 6 तर वाजून गेले होते. पण आता हा किचन जे होतं ते माझी वाट बघत होतं. बघा किती भांडण किती पसारा पडला आहे. हे आवरणं तर मस्ट होतं. पटकन आवरून स्वयंपाक उरकून घेतला. एकदम सगळं झालं आहे. आणि अजूनही किचन माझं थोडंसं लागायचं बाकी बरं का. त्यामुळे हे डब्बे वगैरे बाहेर पडलेले दिसत आहेत. असो हे नंतर मग छान ज्या भाज्या म्हणजे अशा टोमॅटो दोडका वगैरे आहेत ते मला छान धुवून ठेवायचं होतं. सो मी युजली याच्यामध्ये मी सोडा टाकते खायचा आणि त्यामध्ये 10 ते 15 मिनटे छान असे भिजवून ठेवते आणि मग नंतर मी सुकवत ठेवते. सो हे सोड्यामध्ये ना का टाकले कारण आपण आजकाल किती ऐकतो की जंतू आहेत, पेस्टिसाइड्स मारतात भाज्यांवरती. त्यामुळे हे मी छान असे ठेवले होते. इथं मिरचीसुद्धा निवडून घेतली होती, भेंडी, हे सर्व भाज्या छान 15 मिनटं मी ह्याच्यामध्ये भिजवून घेतल्या. ज्या निवडलेल्या भाज्या होत्या त्या अशा छान एका डब्यामध्ये ठेवल्या. राजमा आहे, घेवडा आहे, इथे माझी गवार राहिली अजून. आता बघू उद्या परवा तेवढीच एक भाजी राहिली माझी गवार. बाकी मी सगळ्या निवडून ठेवल्या आहे. आणि हे कंटेनर्स मी खूप दिवसापासून घेऊन ठेवले होते पण वापरतच नव्हते. आज म्हणलं चला ह्याला घेऊयात. कालच वॉश करून वगैरे ठेवले होते कारण मला माहिती आज मला भाज्या निवडून ठेवायच्यात. सो काल छान वॉश करून ठेवले आणि मस्त. आणि इथे ना दोरी लावून घ्यायची होती ह्यांच्याकडून मला कारण माझा हात एवढ्यावरती पोचत नाही. सो ह्यांचं हेच काम चाललं होतं. शिवलेले कटला शिवलेले बांधायची आहे पण त्याच्या पलीकडून बांधायचे. त्यांची द्या काढून. ए तुझी कांगडू मांगडू गप्पी जरा. चला आता ते 10-15 मिनटाचं जवळपास अर्धा-पाऊण तास झाला त्या भाज्या भिजत होत्या त्याच्यामध्ये. कारण आम्ही नंतर जेवलो छान आणि नंतरच्या पालेभाज्या होत्या त्यासुद्धा छान मी निवडून घेतल्या होत्या. पण त्या छान फ्रीजमध्ये पण गेल्या. आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या मला सुकवून ठेवायच्या आहेत कारण परत जर ओल्या ठेवल्या तर त्या सडायला फार लवकर तयार होतात. सो हे छान इथे रात्रभर मी असंच वाळत ठेवणार आहे. आता ह्याला उद्या मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. चला जर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हे पिल्लू माझ्यासोबतच झोपतं आजकाल. काय माहिती किती लेट असो हे झोपतंच. आता जवळपास 11-11:15 वाजलेत मला. पण हे तिथंच बसले माझी वाट बघत की बाई तू चल माझ्यासोबत. पण आता काय करणार ही कामं पण संपलीच पाहिजे ना. सो त्यामुळं मग लेट झालं आणि नंतर मग तो गाडी खेळायला लागला बघताय तुम्ही. आणि ही सगळी भाजी मी थोडी वेळेस वाळत घातली आणि मग नंतर आम्ही झोपायला गेलो. चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.